पुढील 2 वर्षात राज्यात सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय करणार। पुढील शैक्षणिक वर्षापासून सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न 3री ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित। जिल्हा परिषदेच्या 20 आणि 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय, गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण खात्याकडून विद्यार्थ्यांची चेष्टा, गणवेश तयार करताना विद्यार्थ्यांची मापच घेतलेली नाही, मुख्याध्यापकांचा मोठा खुलासा। विधानसभा निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वात लढल्यास महायुती 200 जागा जिंकणार, आमदार संजय गायकवाडांकडून विश्वास व्यक्त। वाहतुकीच्या त्रासामुळे हिंजेवाडीमध्ये येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचा सुद्धा एकही युनिट राज्यात नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप। कांदा निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयाला उशीर, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, सरकारवर अजित नवलेंचा जोरदार हल्ला। ऐन सणासुदीत तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता, सरकारनं खाद्यतेलावरील कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडणार। सांगली महापालिकेला रोज 1 लाख रुपये दंड, कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणी कारवाई, दंडाची रक्कम आता 33 कोटींवर। एसटी बद्दलच्या तक्रारींसाठी बसगाड्यांमध्ये लिहिलेल्या नंबरवर थेट तक्रार करा, तक्रार न घेतल्यास संबंधितांवर कारवाई। WHO कडून मंकीपॉक्सच्या पहिल्या लसीला मान्यता, आफ्रिकेसह इतर देशांमध्ये सुरू होणार लसीकरण।